श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीमन्नारायण श्रीमद्भागवत सत्संग आणि कालच्या सत्संगामध्ये आपण सर्वांनी श्रवण केलं होतं की महामुनी वेदव्यास हे सरस्वती मैयाच्या किनाऱ्यावर अत्यंत असंतुष्ट खिन्न मनस अत्यंत शून्य चित्त होऊन बसले होते। तेवढ्यात नारदजी आले आणि त्यांनी भगवान वेदव्यासांना भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्याचे गुण गाण्याचा एक ग्रंथ लिहिण्याकरता एक सुंदर असा उपदेश केला होता आणि भगवान परमात्म्याची ती निर्मळ निर्झर अशी भक्ती का असते, काय असते, का त्यातून आपल्याला काय लाभ मिळतो आणि ती भक्ती कशा प्रकारे केली पाहिजे आणि ती कुठून मिळते याचं उदाहरण देण्याकरता देवर्षी नारदजी स्वतःच्या पूर्वजन्माची गोष्ट आता इथे सांगणार आहेत। सर्वांनी अगदी व्यवस्थित आणि ध्यान देऊ नये का। देवर्षी नारदजी सांगतात की हे वेदव्यास की असं झालं, हा तर जन्म आहे परंतु या पूर्वीचा जन्म जो आहे याची पृष्ठभूमी फार वेगळी आहे। तर काय आहे महाराज? जेव्हा नारदजी सांगायला लागले की म्हणतात की मी पूर्वजन्मामध्ये याच्या आधीचा माझा जो जन्म होता त्याच्यामध्ये मी एक दासीचा मुलगा होतो, दासी पुत्र होतो आणि ज्या गावामध्ये मी राहत होतो त्या गावामध्ये असं झालं, एकदा एक संत महात्म्यांची विद्वान वेदवादी ब्राह्मण समाजाची एक मोठी जमात टोळी त्या ठिकाणी आली आणि सगळे ब्राह्मण जे भगवान परमात्म्याचे निष्ठावंत भक्त होते, साधू संत अत्यंत सदा सर्वदा भजन आनंदामध्ये तल्लीन असायचे, केवळ भजनानंदी महात्मे। आणि ते गावामध्ये आले आणि आल्यानंतर असा दैवयोग की त्या गावामध्ये ते चातुर्मास्य करण्याकरता राहिले। चातुर्मास्य जे की गुरुपौर्णिमेपासून सुरुवात होते किंवा आपण जे म्हणतो ना देवशयनी एकादशी ते कार्तिकी देव उठणी एकादशी, प्रबोधिनी एकादशी। तर असा हा चातुर्मास्य त्या ठिकाणी व्रत संत महात्मे पालन करत असतात
आणि चातुर्मास्याचा हा नियमही आहे की कोणतेही क्षेत्र जे आपण राहतोय एक क्षेत्र संन्यासाप्रमाणे त्याला पालन केलं पाहिजे, कुठेही क्षेत्र ओलांडून जायचं नाही. तर त्या गावामध्ये ते सगळे संत महात्मे आले आणि एका ठिकाणी कुटिया वगैरे त्यांच्याकरता बनवली गेली आणि सगळे संत महात्मे राहायला लागले सदा सर्वदा भजनामध्ये. आणि माझी जी आई होती ती दासी होती, तर सर्व लोकांनी दासी म्हणून त्या संत महात्म्यांच्या सेवेमध्ये झाडलोट करायला म्हणा किंवा वस्त्र प्रक्षालना करता आदी आदी कामाकरता कार्याकरता त्यांना तिथे नियुक्त केलं होतं माझ्या आईला. तर माझ्या आईसोबत मीही जायचो. मी एकदम छोटा होतो 5 वर्षाचा, आणि आईसोबत मी जेव्हा जायचो तर तिथे मी पाहायचो संत महापुरुष जे सगळे महात्मे होते अगदी प्रातः काळापासून तर रात्रीपर्यंत निरंतर त्यांचं हरिभजन चालायचं. केवळ हरिभक्त, सगळं सदा सर्वदा हरिभजन. जसं की म्हणतात ना, भगवान परमेश्वराची अशी काही कृपा होती की हरिभजन कधी तुटतच नाही, अगदी नकळत ते येत राहतं. म्हणजे आपण मुद्दाम देवाचं नाव घेतो, भजन करतो, रामकृष्ण हरी म्हणत राहतो, जपमाळा आपल्याला घ्यावी लागते, तेव्हा कुठे देवाचं नाव येतं. परंतु ते संत महापुरुष सदा सर्वदा अनायासे, कुठलेही प्रकार प्रयास त्यांना करावं लागत नव्हते देवाचं नाव येण्याकरता, सहजच निघायचं. तर असे संत महात्मे की महाराज सांगतात ना, एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. एका जनार्दनी नित्य सदा सर्वदा हरीचे कीर्तन करायचं. म्हणून तर ते धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, ज्ञानाचा उद्बोध भक्ती. इतकं सुंदर सांगितलंय की त्यांच्याकरता सुख आणि दुःख हे समान झालेलं असतं. सुख आणि दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, आणि केवळ परोपकाराकरता, जीवांना उपकार देण्याकरता हे संत महात्मे भ्रमण करत असतात आणि सदा सर्वदा आनंदामध्ये तल्लीन, ज्ञान भक्ती पूर्वक वैराग्य धारण करून ते अनन्य भावाने परमेश्वराचे दास झालेले असतात. तर असे सगळे संत महात्मे तिथं त्या ठिकाणी आपली साधना करत होते चातुर्मास्यामध्ये. आणि मी मात्र निरंतर तिथे जायचो आईसोबत. आई सेवा करायची आणि मी त्या संत महापुरुषांची सेवा करण्याचं जे मला शक्य आहे, अगदी लहान बाल 5 वर्षाच्या बाळाला काय जास्त येणार आहे, पण तरीही मी अगदी ध्यान देऊन ऐकायचो. एक काम करायचो मी, ते संत महात्मे असं बसले की बोलायचे त्यांच्यामध्ये. आणि काय बोलायचे बरं, संत महात्मे जेव्हा बोलतात तर ते केवळ शास्त्र बोलतात आणि परमेश्वराची ही कथा ते त्याला सांगतील, ती कथा ते याला सांगतील. असं करत करत त्यांची ही चर्चा अहोरात्र चालायची, कधी बंदच नाही. निरंतर भगवान परमेश्वराच्या लीलेची, गुणाची, कथेची चर्चा चालू आहे. तर ती सगळी चर्चा मी ऐकायचो आणि ती चर्चा 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, अशा निरंतर ही चर्चा ऐकून ऐकून माझं मन तिथे लागलं, मन रमलं माझं. ते काही मला सांगत नव्हते, परंतु ते त्यांच्यामध्ये चर्चा करायचे आणि ती मी माझं मात्र ध्यान देऊन ऐकायचो, अत्यंत व्यवस्थित ऐकायचो. आणि ते ऐकता ऐकता झालं काय, संत महापुरुषांची निर्मळ पवित्र दिव्य अशी वाणी जशी कानावर पडली तसे माझ्या अंतःकरणामध्ये असलेले सगळे दोष निघून जायला लागले. माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्यामध्ये जे सात्विक, राजसिक, तामसिक हे 3 गुण होते, त्यापैकी राजसिक आणि तामसिक गुण अगदी नष्टप्राय झाले. केवळ सात्विक गुणाचं तिथे प्राधान्य उरलं आणि माझ्या अंतःकरणामध्येही परमेश्वराच्या त्या कथेप्रती प्रेम आलं, त्या नामाप्रती, त्या गुणाप्रती, त्या शास्त्राप्रती, या संपूर्ण संत संगतीच्याच केवळ प्रभावामुळे माझ्या जीवनामध्ये हा कायापालट झाला. मी कोण होतो म्हणतात, दासीचे पुत्र. दासी एक तर स्त्री आहे, दुसरी म्हणजे ती अगदी कनिष्ठ वर्णातून आहे, आणि तिसरं म्हणजे अबोध आहे, अज्ञानी आहे, मूढ आहे, तिला काही फार कळत नाही. जे काही फक्त करायचं तेवढं काम ती करते, त्याच्या पुढे तिला काही कळत नाही, तिने मला काय शिकवू शकत नाही. परंतु संत महापुरुषांची ही संगती बघा, आईचीच कृपा आहे ही सुद्धा. आई कामाला जाते, तिथे सेवा करते, याच्यामध्ये मी त्यांच्यासोबत जातोय. संत महात्म्यांची या कृपेतून त्या ठिकाणी मला ते शास्त्राप्रती, भगवान परमेश्वराच्या कथेप्रती प्रेम झालं. आणि मग आवड लागल्यामुळं काय होतं, त्या भगवान परमेश्वराच्या आवडीनंच आपल्या अंतःकरणातले दोष हळूहळू धुवून जायला लागतात. आणि मग असं झालं, भगवान परमेश्वराची कथा ऐकता ऐकता मी हळूहळू त्यांची सेवा कार्यही करायचो. जसं उष्ट जे पत्रावळी असतात ते जेवायचे, जेवण झाल्यानंतर मी त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलायचो.
तर पत्रावळीमध्ये 1-2 दाणे भाताचे, कुठे पोळीचे, भाजीचे काही जर कण त्या पत्रावळीवर शिल्लक असतील तर त्या सगळ्याला मी गोळा करायचो आणि प्रसाद म्हणून अगदी प्रेमानं त्याला ग्रहण करायचो, त्याला प्रसाद म्हणून मी खायचो. काय हो, संत महापुरुषांचं उष्ट खायचे. म्हणतात ना, संत महात्म्यांचं उष्ट खाल्लं तर सद्बुद्धी मिळते. आणि एकदम दुर्बुद्धी माणसाने कितीही मोठं काही आणून दिलं तरी त्यातून दुर्बुद्धीच येणार आहे. संत महापुरुषांच्याकडे जो प्रसाद आपल्याला मिळतो, जोही प्रसाद, त्यांच्याकडे काही असेल नसेल, जोही प्रसाद काय असेल तो जे देतील ना, त्या प्रसादातून आपली दुर्बुद्धी अगदी मुळासकट निघून जायला लागते आणि सद्बुद्धीचा प्रवेश होतो. हे त्या ठिकाणी त्या बाळाला कळलं. कोण? 5 वर्षाचं. नारदजी सांगतायत की मी 5 वर्षाचा होतो तेव्हापासून मला हे सगळं कळायला लागलं. मी धन्य आहे की त्या संत थोर महापुरुषांची संगती मला माझ्या जीवनामध्ये घडली. आणि तस्यैव मेनुरक्तस्य प्रश्रितस्य हतैनस श्रद्धानस्य बालस्य दान्तस्य अनुचरस्य च. आणि झालं काय, माझी बालबुद्धी होती आणि बालवयामध्ये बघा कोणतेही संस्कार फार लवकर घडतात, बरोबर ना. आणि विशेष करून ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये प्रेम आहे, ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनात काहीतरी आदर आहे, त्यांनी जर काही सांगितलं तर ती गोष्ट आणखी लवकर लक्षात येते. जसं आपल्याला बाहेर कोणत्या लोकांपेक्षा घरामधले जे आई वडील असतात त्यांच्याप्रती फार प्रेम असतं. लहानपणी तर असतंच, मोठ्यानंतर ते कमी होतं किंवा नष्ट होतं, ही गोष्ट वेगळी आहे. पण लहानपणी आपले आश्रय कोण आहे, आपलं अवलंबन कोण आहे? आई वडील. आई वडिलांच्या शिवाय आपल्याला कोणीही भरण पोषण करणारं आहे का त्या वयामध्ये? मग त्यावेळी जे आपल्याला ते सांगतात, कारण त्यांच्याविषयी प्रेम आहे आपल्या मनात, हे आपल्याला माहित आहे. त्यांना सोडून आपल्याला कोणी नाही. आईला नाही पाहिलं तर बाळ कसं रडायला लागतं. जगभरचे सगळे लोक येऊन त्याला घेरतील, परंतु ते बाळ त्या कोणाकडेही जायला तयार होत का बरं? कारण त्याला आईच माहिती आहे फक्त. आणि मग त्या आईनं शिकवलेले जे संस्कार असतात ते त्या लहान बाळाच्या मनावर लवकरात लवकर बिंबतात. मग तसंच आहे या ठिकाणी सुद्धा काय झालं, या संत महात्म्यांच्यावर माझं अनन्य प्रेम झालं आणि माझं त्यांच्यावर प्रेम झाल्यामुळे त्यांनी जी गोष्ट मला सांगितली ती माझ्या मनावर तत्काळ उमटली. लगेच मला ते कळालं. मग माझं त्यांच्यावर फार अनन्य प्रेम होतं. तस्यैव मे अनुरक्ती, त्यांच्याप्रती माझ्या असीम रक्ती होती, अनुरक्ती. त्यानंतर प्रश्रितस्य, मी त्यांच्या आश्रित होतो. हतैनस श्रद्धानस्य, माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी अपार श्रद्धा होती. आणि श्रद्धा असूनही चालत नाही, त्याच्यामध्ये मी अत्यंत विनम्र होतो, अनुचर होतो. एखाद्याविषयी फक्त श्रद्धा असून उपयोग नाहीये, त्या व्यक्ती समोर आपण अत्यंत विनम्रही असलं पाहिजे. नाही तर नुसतीच श्रद्धा आहे पण आमच्याकडे विनम्रता नाही, त्याचाही काही उपयोग नाही. पण एवढं असूनही उपयोग नाही, विनम्रता तेवढंही नकोय. त्याच्या पुढे म्हणतात अनुचर होतो मी. अनुचर म्हणजे त्यांच्या मागे चालणारा. अनु म्हणजे मागे, त्यांच्या मागे चालणारा म्हणजे काय? काही त्यांचं पोतर धरून चालायचं की काय? तसं नाही. त्यांच्या मागे चालायचं म्हणजे त्यांनी ज्या दिशेला मला निर्देश केला आहे, त्यांनी ज्या उपदेश त्यांनी केलेला आहे, त्यांनी ज्या शास्त्राचं मार्गदर्शन केलेलं आहे, त्या मार्गाने मी प्रस्थान करणं हेच त्यांचं अनुचर होणं आहे. मग आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, अनुचर आहोत. याचा अर्थ काय होतो की त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचे आम्ही पथिक आहोत. म्हणून अशा प्रकारे श्रद्धानस्य बालस्य दान्तस्य अनुचरस्य च, अशा प्रकारे मी अत्यंत दीन होऊन त्यांच्या जवळ अनन्य भावाने राहू लागलो आणि निरंतर त्यांच्या सानिध्यात राहून त्यांची भक्तिपूर्वक जी काही वार्ता संवाद असायचा मी ध्यान देऊन ऐकायचो. आणि एक दिवस त्यांनाही कळालं की हा जो बाळ आहे खूप छान आहे, हा मुलगा खूप सुंदर ध्यान देऊन आपल्या गप्पांना ऐकतो, आपल्या गोष्टींना ऐकतोय आणि याला आवडही लागली याच्यामध्ये. त्याच्या अंतःकरणात परमात्म्याविषयी फार प्रेम जमलेलं आहे. आणि हे जेव्हा त्या संत महापुरुषांना कळालं तेव्हा आता मात्र त्यांनी त्याला स्वतःहून उपदेश करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी म्हणतात ज्ञानम गुह्यतमं यत्तत् साक्षात् भगवतोदितम् अनुभवोचन गमिष्यन्तः कृपया दीनवत्सलाः. तर अशा प्रकारे ते सगळे दीनवत्सल, अत्यंत दीनवत्सल म्हणजे दीन जे लोक आहेत, अत्यंत दीन, हीन, दरिद्र, ज्यांच्या ठिकाणी ज्ञान नाहीये परंतु दैन्यता आहे, अत्यंत विनम्रता आहे, ज्यांच्याकडे किंचितही अहंकार नाही,
अशा लोकांच्या हिताकरता हे संत महात्मे स्वतःहून कृपा करतात आणि ते जे गुह्य असं ज्ञान आहे, गुह्यतम म्हटलेलं आहे. म्हणतात ना संत महात्मे काय करतात, प्रगट गुह्य बोले आहे ना. कोणाची आरती आहे? माऊली ज्ञानेश्वर महाराजांची आरती. काय केलं त्यांनी, गुह्य ज्ञान जे आहे त्याला प्रगट केलं. हे संत महात्म्यांचं स्वतःचं कार्य आहे. त्यांचं जे गुह्य ज्ञान आहे, जे आपल्यासारख्या अज्ञानी जीवांना कधीच कळणार नाही, ते ज्ञान असं प्रगट केलं. आणि प्रगट केल्यानंतर आता तरी त्याला पहा, आता तरी वाचा, आता तरी ऐका. हे जे गुह्य ज्ञान तुम्हाला कळू शकत नाही, मग हे ज्ञान जे आहे तेच अत्यंत गुह्य होतं. त्या ज्ञानाचा त्यांनी मला उपदेश दिला, त्या संत महापुरुषांनी. ते ज्ञानम गुह्यतमम, केवळ गुह्य ज्ञान नाही, गुह्यतर सुद्धा नाही, गुह्यतम ज्याला म्हटलेलं आहे. ज्या डिग्री असतात ना, एक सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह म्हणतात ना, एकदम सुपरलेटिव्ह डिग्री जी असते, एकदम मोस्ट, ज्याच्यापेक्षा आणखी गुह्य काही नाहीच, असं ते गुह्यतम ज्ञान जे होतं, त्या ज्ञानाचा उपदेश अनायासे या संत महात्म्यांनी मला दिला. अशा प्रकारे देवर्षी नारद आपली ही जी गोष्ट आहे भगवान वेदव्यासांना सांगतायत. आणि अन्वगोचन गमिष्यन्तः कृपया दीनवत्सलाः येनैवाहं भगवतो वासुदेवस्य वेधसः मायानुभावम् अविदं येन गच्छन्ति तत्पदम्. भगवान परमात्मा ज्या ज्ञानाचा उपदेश स्वतः आपल्या मुखातून करतात, त्याच ज्ञानाचा उपदेश या संत महात्म्यांनी मला दिला. म्हणजे ते ज्ञान किती दिव्य आहे, ज्याला की भगवान स्वयं उपदेश करतात. हे ज्ञान ते असंच्या असं त्यांनी मला दिलं. अत्यंत बाल आहे मी, या वयामध्ये या छोट्याशा बाळाला काय कळणार आहे बरं ज्ञानाचा उपदेश. तरीही त्यांनी कृपा केली आणि ते ज्ञान त्यांनी दिलं ही त्यांची कृपा. आणि ते ज्ञान मला समजून यावं याची बुद्धी सुद्धा त्यांनीच दिली आहे. बघा, म्हणजे परमात्मा काय करतात, आपल्याला जर एखादी मोठी जबाबदारी देतात ना, तर ती जबाबदारी सांभाळण्याचं सामर्थ्य सुद्धा तेच देतात. आपल्याला वाटतं की आपण केलं, जबाबदारी मोठी दिसतीये, परंतु सामर्थ्य देणारा जो आहे तो आपल्याला कधी दिसत नाही. परमात्मा सगळं काही करत असतो. आपल्याला जे काही कार्य आपण पूर्ण करतोय त्या कार्याच्या पूर्ततेच्या पाठीमागे परमात्म्याचाच हात आहे. बस आपण फक्त कुठेतरी काही करतो आणि आपल्याला वाटतं वा वा मीच करतोय सगळं. हे जे श्रेय आहे हे कदापि आपल्याकडे न घेता हे संत महात्मे असं अत्यंत निस्पृह विरक्त जीवन जगत असतात. म्हणून त्या संत महात्म्यांनी अत्यंत अनायासे मला ते ज्ञान दिलं. मला खूप छान वाटलं. परमात्म्याचीच कृपा झाली आणि त्या संत महात्म्यांनी जे ज्ञान मला दिलं त्या ज्ञानाचा प्रभाव आज असा झाला की माझ्या हृदयामध्ये परमेश्वराचे ते पदचिन्ह असे काही अंकित झाले की त्या पदचिन्हांचं मी सदा सर्वदा आपल्या समोर उभं राहून तिथे दर्शन घेतोय. परमात्म्याची ती अनन्य भक्ती, जी प्रेम भक्ती आहे. बघा, केवळ भक्ती म्हटलेलं नाहीये, प्रेम रूपा भक्ती. म्हणजे प्रेम आणि भक्ती याच्यामध्ये काय अंतर सांगितलेलं नाही. आणि प्रेम म्हणजे काय, प्रेम हा एक पर्यायवाची शब्द आहे. कशाचा, समर्पण शब्दाचा. ज्या व्यक्तीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे त्याच्या प्रती समर्पण असणं हे त्याचं एक पर्याय. म्हणजे समर्पण जर नाही तर तुमचं प्रेम नाही, आणि जर समर्पण आहे तर प्रेम नक्कीच आहे त्या ठिकाणी. मग माझ्या अंतःकरणामध्ये अनन्य भावाने समर्पित भावना जागृत झाली आणि भगवान परमेश्वराचं ते प्रेम, ती अद्भुत दिव्य भक्ती अशी आनंद उल्हासित करत मला सदा सर्वदा प्रफुल्लित ठेवू लागली. ही परमात्म्याची ही भक्ती अशी अनंत आहे. म्हणून त्या परमात्म्याला मी सदा सर्वदा धन्यवाद करतो. त्या परमात्म्याचे मी आभार व्यक्त करून त्याला सदा सर्वदा नमस्कार करत असतो. म्हणून एक श्लोक इथे सुंदर असा सांगितलाय जो की बऱ्यापैकी याचं गायन होतं. म्हणतात, नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. नमो भगवते तुभ्यं, हे भगवन तुम्हाला नमस्कार असो. वासुदेवाय, भगवान वासुदेव त्यांचा आम्ही ध्यान करतो, त्यांना नमन करतो. वासुदेव म्हणजे जे की सदा निरंतर संपूर्ण सचराचरामध्ये वास करतात म्हणून वासुदेव. वास म्हणजे काय, निवास, राहतात. परमात्मा ज्या ठिकाणी राहतात त्याला म्हणतात त्यांचा निवास.
मग परमात्मा राहत नाही असं एकही स्थान नाही, म्हणून ते वासुदेव आहेत. निरंतर सदा सर्वदा एक व्यापक आहेत, ते विभू आहेत. मग असे वासुदेव परमात्मा त्यांचं मी ध्यान करतो. भगवान प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण आदी आदी या नावाचा या ठिकाणी उल्लेख करून देवर्षी नारद भगवंताला नमस्कार करतात. आणि याच्या पुढे सांगतात की ही फार मोठी गोष्ट आहे, पण याचं एकच कारण आहे. काय म्हणतात, भगवान परमात्म्याची जी कृपा झाली आहे माझ्यावर आज, त्याची जी भक्ती मला मिळाली आहे ना, त्याचं एकच कारण आहे. काय कारण आहे ते म्हणतात की हे सगळे संत महात्मे, बस यांच्या कृपेतूनच मला आज ही काही भक्ती मिळालेली आहे. आणि भगवान वेदव्यासजी महाराज, तुम्ही तर स्वतः संत आहात, महात्मी आहात, आणि तुमच्यामध्ये ज्ञान परिपूर्ण आहे, ज्ञानाची काही रिक्तता नाहीये. आज तुम्हाला तुमच्यामध्ये रिक्तता वाटते, असंतोष वाटतोय, परंतु वस्तुतः तुम्ही परिपूर्ण आहात, ज्ञानी आहात. परमात्म्याच्या कृपेतून तुम्ही संपूर्ण ज्ञानाला, शास्त्राला स्वतःमध्ये सम्मिलित केलेलं आहे. त्याच्यामुळे जे आज तुम्ही असंतुष्ट आहात त्याचं एकच कारण, ते म्हणजे तुम्ही कृष्ण भक्ती परक असा एकही ग्रंथ अद्याप लिहिलेला नाही. आणि ते जर लिहिलं तर बघा, परमेश्वराची अपार कृपा होईल, आणि ती परमात्म्याची कृपेतूनच अपार जी प्रेम भक्ती आहे ती अंतःकरणामध्ये स्थापित होईल. म्हणून काय करायचं म्हणतात, त्वमभ्यदभ्राश्रुत विश्रुतं विभो समाप्यते येन विदाम्बुभुत्सितं आख्याहि दुःखैर्मुहुरर्दितात्मनां संक्लेश निर्वाणमुशन्ति नान्यथा. हे भगवान वेदव्यासजी महाराज, तर तुमची जी जिज्ञासा होती त्याचं एकच उत्तर आहे की तुम्ही परमात्मा श्रीकृष्णचंद्रांच्या त्या प्रेममयी लीला, त्या सर्व लीलांचं इतकं सुंदर असं वर्णन करा की ते त्रिलोक पावनी कथा बनून जाईल. आणि संपूर्ण जे जीव आहेत, ज्या जीवांवर एवढे सगळे दुःखाचे डोंगर पडलेले आहेत आणि त्या डोंगराखाली सगळे जीव जसे चिरडून गेलेले आहेत, ते सगळे उठून जागे होतील आणि मुक्त होऊन स्वच्छंद भगवत भक्तीचा आनंद घेतील. त्याच्याकरता काय करा, भगवान श्रीकृष्ण यांची भक्तीपरक एक दिव्य असा ग्रंथ लिहा. अशा प्रकारे देवर्षी नारदांनी इथे उपाय दिला. आणि मग असं सांगून झाल्यानंतर त्या ठिकाणी आता शौनकजी महाराज सूतजींना प्रश्न विचारतात, ठीक आहे नारदजी आणि व्यासांचा हा संवाद तुम्ही आम्हाला ऐकवला, परंतु महाराज प्रश्न इथे असा आहे की ह्याच्यानंतर व्यासजी आता काय करणार, त्यांनी कसं केलं पुढे, त्यांचा उत्तर काय होतं. आतापर्यंत ते ऐकत राहिले, श्री नारदजी महाराजांची पूर्वजन्माची ही कथा त्यांनी ऐकली, पण पुढे काय झालं त्याचं. अशा प्रकारे सूतजी महाराज आता पुढे वर्णन करून सांगतायत की जेव्हा भगवान वेदव्यासांनी हा संवाद ऐकला तर देवर्षी नारदांच्या समोर अत्यंत विनम्रपणे आता प्रश्न करतात की हे भगवन, हे नारदजी महाराज, भिक्षुर्भिर्विप्रवसिते विज्ञानाद्येष्टुभिस्तव वर्तमानो वयस्याद्ये ततः किम् अकरोद भवान. हे नारदजी महाराज, खूप सुंदर हो, तुमची ती दिव्य अशी घटना तुम्ही आम्हाला सांगितली, फार छान वाटलं, परंतु असे काही प्रश्न आहेत, ते सगळे विप्रवर चातुर्मास करताच आले होते फक्त, ते काही कायमचे राहायला आले नव्हते. मग चातुर्मासामध्ये अवघ्या छोट्याशा अवधीमध्ये तुम्ही त्यांच्याकडून भगवंताची भक्ती मिळवली, ज्ञान मिळवलं, वैराग्य मिळवलं, परमात्म्याच्या चरणांप्रती तुमची अनन्य अनुराग वाढला, बस. पण त्याच्यानंतर काय झालं, तुम्ही तर अगदी लहान होते. मग हे सगळे विप्रवर जेव्हा निघून गेले, जाताना त्यांनी ज्ञान तुम्हाला दिलं, पण निघून गेल्यानंतर मग तुमचं शिल्लक जे आयु होतं ते कसं काय गेलं, जे शिल्लक आयुष्य होतं ते कशा प्रकारे व्यतीत झालं. पुढे म्हणतात की स्वयंभुवकया वृत्त्या वर्तितं ते वरं वयः कथं चेदं उदस्त्राक्षी काले प्राप्ते कलेवरम. आणि मग महाराज, तुम्ही आयुष्य जगलात, त्याच्यानंतर तुम्ही या शरीराला सोडलं कसं बरं, मृत्यू कसा काय झाला तुमचा. आणि बरं, मृत्यू झाल्यानंतर आता हा तुमचा पुनर्जन्म आहे, आणि म्हणतात की काळाच्या ओघानं सगळं काही मिटून जातं, सगळं विसरून जातं, सगळं नष्ट होऊन जातं. मग काळाचा ओघ एवढा पालटल्यानंतरही आज अद्याप तुम्हाला पूर्वजन्माची ती गोष्ट कशी काय लक्षात आहे, बरोबर ना. आपल्याला काही माहिती आहे का काल काय भाजी खाल्ली आपल्याला आठवत नाही, मागच्या जन्माचं कधी काय आठवायचं बरं. आणि देवर्षी नारद पाठीमागच्या जन्माची त्यांची कहाणी सांगतात.
तेव्हा काहीतरी असं गूढ रहस्य असेल असं म्हणून त्या ठिकाणी भगवान वेदव्यास प्रश्न करतात. आता नारदजी याचा सुंदर असा उत्तर देत आहेत. म्हणतात, बरोबर आहे हे मुने, असं आहे त्याचं की मला ज्ञानाचा उपदेश केल्यानंतर ते सगळे महात्मागण जेव्हा निघून गेले, पण गेल्यानंतर माझी अनन्य भक्ती परमात्म्याविषयी तशीच अगाढ प्रगाढ होत गेली. निरंतर परमात्म्याविषयी जे प्रेम होतं ते वाढत वाढत गेलं. दिवसेंदिवस ते निरंतर वर्धमान होतं. त्याच्यानंतर परमात्म्याची जी एक भक्ती जी आहे ती करत असताना एक अशी दुर्घटना म्हणा की काय घटना म्हणा, असं झालं एकदा की स्वतंत्रान कल्पा सिद्ध्यो, माझी जी आई होती ती कशी होती, एकटी होती, दासी होती, मूढ होती, स्त्री होती आणि मी तिला एकुलता एक मुलगा 5 वर्षाचा, आणि ती सदा सर्वदा माझ्या योगक्षेमासाठी चिंता करत असायची की एवढं एकुलता एक बाळ आहे आणि मी तर दासी आहे आणि याच्यासाठी मी आणखी जास्त काय करू शकणार आहे, माझ्या हाताने काय होणार आहे, याला ना कुठे मी गुरुकुलात पाठवू शकते, ना त्याला शिक्षण होईल, ना काही अध्ययन करू शकेल, ना काही फार मोठं करेल, याला कसं होईल पुढे, अशा प्रकारे ती नेहमीच काळजी करत राहायची, सदा सर्वदा काळजी. आणि पण काही करू शकत नव्हती कारण ती दासी होती ना, तिच्या हातात काहीच नव्हतं तरीही काळजी करत होती. मग एकदा असं झालं की संध्याकाळची वेळ होती आणि माझी आई एकदा बसून, तर एक दिवस असं झालं की संध्याकाळच्या वेळी माझी आई गाईचं दूध काढण्याकरता, गोदोहन करण्याकरता एक दिवस गावाच्या बाहेर गेली, जिथे गाई वगैरे असतात. तर तिथे गेल्यानंतर असं झालं, रात्री जेव्हा यायला तिला उशीर झाला, अंधारामध्ये तिला दिसलं नाही आणि एका सापावर पाय पडला. रात्रीच्या वेळी साप चावला आणि माझी आई तिथेच मरून पडली. तर अशा प्रकारे दुःखद ही घटना झाली. परंतु समाज ज्या प्रकारे आहे, जरीही विधिविधान आधी परिपूर्ण केलं मी, परंतु मनामध्ये मी विचार केला, बघा आश्रय कोण होता मला, माझी आई सोडून दुसरं कोणीही नव्हतं आणि माझ्या आईला सुद्धा मी सोडून कोणीच नाही. परंतु बघा ती गेलीये, चला एक प्रकारे ही पण देवाची कृपाच आहे, असं कोण म्हटलं, नारदजी महाराज. त्यांचं वय किती होतं, फक्त 5च वर्ष. तर ते महाराजजी म्हणतात, अनुग्रहम मन्यमानः प्रातिष्ठम दिशमुत्तरम. मी मनामध्ये विचार केला की हा तर देवाचा अनुग्रहच झाला माझ्यावर. संत महात्मे असं म्हणतात बरं का, जे भले काय म्हणतात ना, बरवे झाले देवा दिवाळ निघाले, संत महात्मे खुश होतात. तुकाराम महाराज म्हणतात, बरं झालं दिवाळ निघालं, म्हणजे आता काही काळजीच करायची नाही. एक सुंदर अशी गोष्ट येते, नरसिंह मेहता जे की राजस्थान मधले खूप प्रसिद्ध आणि फार थोर असे महात्मे आहेत, संत होते. तर निरंतर भजन करायचं बरं का, भगवान द्वारकाधीश सदा सर्वदा भक्ती करत राहायचे. आणि एकदा असं झालं, भक्ती करता करता ते कुठेतरी, जसं तुकाराम महाराज आपले डोंगरावर, भांडारा डोंगरावर वगैरे जातात, गुहेत एखाद्या बसतात, तसंच हे सुद्धा कुठेतरी एखाद्या गुहेत जाऊन तपस्या करायचे, सदा सर्वदा भजन. आणि एक दिवस एक व्यक्ती आला आणि तो म्हटला की महाराज तुमची पत्नी गेली. महाराज म्हणतात, ओ अच्छा, भयो थयो जंजाल गयो. हे काय म्हणतात, बरं झालं जंजाल गेलं, म्हणजे आपल्या पाठीमागे जी उद्योग होता गेलं, बरं झालं, आता भजन करायला मला काही अडचण. तसंही ते भजनामध्ये विक्षेप होईल असं काही करतच नव्हते, परंतु त्यात प्रारब्धाने विवाह झाला. परंतु ते कधीही लक्ष दिलं नाही, प्रपंचात काय चाललंय, प्रपंच किंवा घर किंवा या सगळ्या गोष्टींनी त्यांना कधी बांधलं नाही. ते बरं झालं गेलं. अहो पण ते पडले तिकडे, मग त्याचं काय, तेवढं त्याचं काय, होती तोपर्यंत मी पाहायला गेलो नाही, आता गेल्यानंतर मी काय करणार आहे, त्याचं काय करायचं तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तेवढ्या करताही ते गेले नाही. ते म्हटले माझं भजन सोडून मी नाही येणार. म्हणजे भजनापेक्षा महत्वाचं काम काहीच नाही. पत्नी गेली, तिचं शरीर पाहायचं हेही महत्वाचं नाही. आपल्याकडे काय काय बरं महत्वाचे काम आहेत, आपल्याकडे भजन सोडून सगळे काम महत्वाचे, आपलं उलट आहे. आणि संत महात्मे बस तेच एक महत्वाचं काम आहे. आणि देवर्षी नारद महाराज म्हणतात, बरं झालं, अनुग्रह झाला देवा तुझा. आई होती म्हणून आईच्या प्रती माझं कर्तव्य होतं तिची सेवा आदी करणं, परंतु आता आई गेल्यामुळे मला काहीही कुणी रोकटोक नाही, काही उरलं नाही. बस एकच काम उरलं, ते म्हणजे काय, तुझं भजन.
अशा प्रकारे देवर्षी नारद आता उत्तर दिशेला निघाले, परंतु म्हणतात की मी खूप लहान होतो. 5 वर्षाच्या बाळाला दिशा कळत नाही, कोणती दिशा आहे, कुठे जायचं, रस्ता कळत नाही, गाव कळत नाही, देश कळत नाही, प्रांत काही कळत नाही. तरीही म्हटले मी चालत राहिलो, काही कळत नव्हतं, चालत राहिलो. आणि चालता चालता अनेक नद्या, अनेक झरे, नाले, ओढे, अनेक डोंगर, अनेक जंगल, अनेक गावं, नगरं पार केली म्हणे. अगदी सगळं ओलांडून मी पलीकडे गेलो. चालत राहिलो. आणि काही गावं तर अशी लागली म्हणे, मी लहान होतो ना, तर अगदी मला भीती दाखवण्याकरता नको ते सगळे उद्योग दिसायचे. तर जसे आदिवासी भाग आजही फार मागासलेला असतो, त्या काळात ते म्हणे वनामध्ये गेलो तर तिथे अगदी पशुसारखे माणसं होते. ते सगळे अगदी हिंस्र जंतूसारखे त्या ठिकाणी वागायचे. बऱ्याच ठिकाणी तर साप, व्याघ्र, विंचू आदी या सगळ्या लोकांच्या मध्ये मी चालत पुढे गेलो. आणि एक दिवस असं झालं, रात्रंदिवस चालत होतो म्हटले मी, दिवस रात्र काही पाहिली नाही. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसानंतर मला भूक लागली फार, आणि फार थकून गेलो, गळून गेलो. आणि मग गळून गेल्यानंतर असं झालं म्हटले, एका ठिकाणी नदीच्या किनारी मी नदीचं पाणी प्यायलो, आणि एक वडाचं सुंदर असं झाड तिथे होतं. तर त्या झाडाखाली मी आसन टाकलं आणि तिथे बसलो. आता मला आठवलं म्हटले, मी निरंतर भजन करतोय, परंतु त्या संत महापुरुषांनी चातुर्मासामध्ये चातुर्मास संपल्यानंतर जाण्याच्या वेळी मला जे गुह्य ज्ञान दिलं होतं, त्या परमात्म्याच्या त्या अद्भुत दिव्य सुंदर स्वरूपाचं जे ज्ञान मला दिलं होतं, त्याचं मी आता चिंतन केलं पाहिजे. असं म्हणून ते बाळ, छोटंसं बाळ जे की 5 वर्षांचं आहे, त्या ठिकाणी वटवृक्षाखाली अगदी पद्मासन घालून त्या ठिकाणी डोळे मिटून परमेश्वराचं ते सुंदर असं ते रूप आपल्या अंतःकरणामध्ये त्याला आठवू लागलं. निरंतर एक चित्त होऊन संपूर्ण इंद्रिय, काया, वाचा, मन तीनही प्रकारे एकाग्र होऊन सर्व इंद्रियांना ताब्यामध्ये, संपूर्ण इंद्रियांना संयमित करून, एकाग्र चित्त करून, अत्यंत शुद्ध अंतःकरणाने मी भगवान परमेश्वराचं ध्यान करू लागलो. आणि जे स्वरूप जितकं सुंदर होतं, त्या सुंदर स्वरूपाचं मी अंतःकरणात विचार करू लागलो. त्याचं चिंतन करता करता त्या परमेश्वराची अशी कृपा झाली की त्या परमेश्वराचे ते सुंदर साजीर असं ते रूप माझ्या हृदयात प्रगट झालं. आणि साक्षात हृदयामध्ये मी त्या संपूर्ण जगाचं कल्याण करणारा तो श्रीकृष्णचंद्र परमात्म्याचं आपल्या अंतःकरणामध्ये दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतलं तेव्हा भगवान परमात्म्याचं ते सुंदर असं रूप पाहून माझ्या नेत्रांमधून अहरह अशा निरंतर अश्रुधारा वाहायला लागल्या. अश्रुधारा वाहत होत्या. जसं म्हणतात ना, नयनी नीर लोटे, काय कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप. हा अष्टसात्विक भाव आहे. अष्टसात्विक भाव जो की भगवान परमेश्वराच्या प्रति अनन्य भाव, प्रेम जागृत होतं. इतकं प्रेम की त्या प्रेमामध्ये माणूस व्यक्ती पूर्णतः डुबून जातो. आणि ते परमेश्वराचं काही अगदी क्षणापुरतं ते दर्शन माझ्या हृदयात झालं. आणि क्षणार्धात ते हृदयामध्ये प्रगट झालेलं जे सुंदर रूप अंतर्धान झालं. जसं भगवान परमेश्वराचं ते रूप गेलं, मी आता प्रयत्न करतोय की देवा गेला कुठे. अगदी व्याकुळ होऊन गेलो ना. परमेश्वराचं ते रूप एवढं गोड होतं की पाहता पाहता डोळे थकत नव्हते. असं वाटत होतं की निरंतर आता बस हेच पाहावं, याच्यापेक्षा आणखी जास्त आता काही पाहायची शिल्लक गरज अजिबात राहिलेली नाहीये. मग मी असं निरंतर ते पाहत होतो, प्रयत्न करत होतो, परंतु आता मला ते काही दिसायला तयार, किती मी प्रयत्न केले तरीही दिसेना. त्या ठिकाणी देवर्षी नारदांनी जे नारद भक्ती सूत्र लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये इतकं सुंदर एक सूत्र आलेलं आहे. ते म्हणतात, तद्विस्मरणे परम व्याकुलतेती यथा व्रज गोपिकानाम. जर त्या परमात्म्याची सुंदर अशी प्रतिमा, ती सुंदर अशी छबी जर एका क्षणापुरती जरी आपल्या डोळ्यासमोरून अदृष्ट झाली, थोडी जरी दूर झाली, तर आकुळ व्याकुळ होऊन तो व्यक्ती तिथे प्राण त्यागेल इथपर्यंतचं प्रेम असलं पाहिजे. जसं की पाण्यातून माशाला बाहेर काढल्यानंतर तडफडून तो जागीच प्राण सोडून देतो. बस परमात्म्याच्या भक्तीपासून जर थोडासा जरी विलग झाला तरीही तो भक्त अगदी त्या माशासारखाच तडफडून आकुळ व्याकुळ होऊन स्वतः प्राण त्यागून देतो. असे अनेक संत महात्मे आहेत.
भगवान परमेश्वराच्या विरहामध्ये शरीर सोडून देतात. जसं की एक सुंदर उदाहरण महाराज दशरथांचं आहे. महाराज दशरथ जेव्हा भगवान श्रीरामचंद्र आता वनवासाला जात आहेत तर ते वनवास त्यांना होतोय ह्याचं काही दुःख नाही, परंतु भगवान परमात्मा जातायत मला सोडून, त्यांचा विरह सहन झाला नाही, भगवंताचा विरह सहन झाला नाही. राजा दशरथाने जागीच शरीर सोडून दिलं. अगदी धडधाकट होतं, परंतु तरी सुद्धा सगळं काही सोडून गेले, फक्त आणि फक्त भगवान परमेश्वरच्या विरहातून. इथे नारदजी सांगतात की जसं व्रजगोपिका आहेत, भगवान परमेश्वराचा क्षणाचा विरहही त्यांना कधी सहन होत नाही. सदा सर्वदा आपल्या दृष्टीसमोर भगवान परमेश्वराची ती सुंदर अशी छबी उभीच असावी, याच्यापेक्षा दुसरा आग्रहच काही नाही त्यांचा. काही नाही मिळालं जगात तरी चालेल, परंतु ते आम्हाला मिळालं पाहिजे, कारण की या संपूर्ण जीवनाचं तेच सार आहे. तुम्ही काहीही द्या, काहीही त्याला द्या, परंतु त्याच्यापेक्षा आम्हाला वेगळं काहीच नकोय, हेही सार आहे हे आम्हाला कळालं. म्हणून अशा प्रकारे भगवान परमेश्वराची ती सुंदर छबी जेव्हा माझ्या हृदयातून अदृश्य झाली तर मी आकुळ व्याकुळ झालो आणि इतस्ततः सगळीकडे फिरून पायी हिंडून सगळीकडे त्याला भटकून शोधत राहिलो की कुठे आहे तो माझा श्याम सुंदर, कुठे आहे तो परमात्मा ज्याने मला हृदयात दर्शन दिलं, तो आता परत कसा दिसेल मला, आणि काय असं केलं की देव दिसला होता पण आता का दिसत नाही. म्हणून नारदजी महाराज अत्यंत व्याकुळ झाले आणि अगदी कंठ दाटून केवळ रडत राहिले की हे परमात्मा, हे भगवन, हे नारायण, हे नाथ, हे कृष्ण, हे गोविंद, हे मुरारी, हे माधव. हे असं अद्भुत दिव्य दर्शन जे मी पाहिलं होतं माझ्या अंतःकरणामध्ये, मी तर विचारही केला नव्हता की तू असा दिसत असशील. खरंच तुझी कृपा आहे की मी फक्त भाव ठेवून काय तुला आळवलं, तो क्षणात प्रगट झाला, परंतु क्षणार्धात निघून का गेला बरं, माझ्या भावात काहीतरी कुठे कमी राहिली असेल. असं अगदी अकंठ त्या ठिकाणी भगवान परमेश्वराच्या भक्तीमध्ये डुबलेले ते नारदजी महाराज अत्यंत अनन्य भावाने देवाला प्रार्थना करतात की हे भगवान, आता तरी दर्शन द्या. अशी त्यांची आकुळ व्याकुळ झालेली स्थिती पाहून भगवान परमात्म्याला फार दया आली. दयानिधान आहे भगवान परमात्मा त्या ठिकाणी आकाशवाणीच्या माध्यमातून, जे की वाणीच्या परे आहेत. भगवान परमात्मा शब्दांच्या अतीत आहेत. संपूर्ण शास्त्र ज्याला नेती म्हणून त्या ठिकाणी शांत होतं, ते भगवान परमेश्वर परमात्मा भक्तांच्या हृदयामध्ये स्थापित होतात. भक्तांना आनंद देण्याकरता त्यांना हवं ती लीला त्या ठिकाणी रचतात. भगवान परमात्मा अत्यंत गंभीर आणि धीर वाणीमध्ये त्या ठिकाणी देवर्षी नारदांचं दुःख दूर करण्याकरता आकाशवाणीच्या माध्यमातून बोलायला लागले. तर भगवान म्हणतात की हे बालक, तू खूप लहान आहेस, खूप छोटा आहे, आणि त्या तुझ्या छोट्याशा बाल स्वभावामध्ये माझी ती अनन्य अशी निर्मळ भक्ती तू हृदयामध्ये ठेवली आणि इतक्या शुद्ध अंतःकरणाने तू मला आळवलं. त्या ठिकाणी काय केलं, तुला माझ्या दर्शनाची ओढ लागावी, तू माझ्या दर्शनाप्रती, माझ्या सुंदर रूपाप्रती आकुळ व्याकुळ होऊन जावा, त्याच्याकरता मी एक झलक म्हणून तुझ्या अंतःकरणामध्ये स्वतःला क्षणाकरता उपस्थित केलं होतं. पण तो जो क्षण आहे फक्त तेवढ्या पुरताच होता. आता दुर्भाग्य असं आहे की माझं ते दर्शन तुला परत होणार नाही. देवर्षी नारद अत्यंत व्याकुळ होऊन भगवान परमेश्वराला आता आणखी प्रार्थना करू लागले, हे परमात्मन, काही झालं तरी मला ते दर्शन पाहिजे आहे, ते दर्शनच हवं आहे, नाहीतर आता या जीवनाचं काहीही सार उरलेलं नाही. अशा प्रकारे प्रार्थना करत करत देवर्षी नारद अत्यंत आकुळ व्याकुळ होऊन रडतायत ते बालक. तर भगवान परमात्मा म्हणतात, ठीक आहे, आता तुझी जी इच्छा आहे त्याला पूर्ण करण्याकरता मी काही काळातच तुझा या ठिकाणी मृत्यू होईल हे सांगतो, आणि मृत्यू झाल्यानंतर तू अत्यंत दिव्य असा पार्षद होशील. पार्षद म्हणजे भगवान परमेश्वराचे एकदम जवळचे सेवेकरी, एकदम जवळचे, त्यांच्यापेक्षा जवळचा आणखी कोणीच नाही. जसे भगवान वैकुंठ नायक जेव्हा शेषशय्येवर असतात तेव्हा तिथे भगवान परमेश्वराचे श्री चरण दाबतात माता लक्ष्मी, आणि त्यांच्या नंतर जर आणखी सेवा करणारे जर कोणी पार्षद असतील तर हेच सगळे असतात जे की अत्यंत जवळचे सेवेकरी. तर भगवान परमात्मा म्हणतात की
माझं ते दिव्य दर्शन एक झलक म्हणून तुम्हाला मी आता दिलं, परंतु तुम्हाला ते दिव्य दर्शन सदा सर्वदा उपलब्ध राहील, पण या जन्मात नाही. त्याच्याकरता तुम्हाला हे शरीर त्याग करावं लागेल. आणि त्याच्यानंतर हे जे की क्षुद्र वर्णामध्ये जे की क्षुद्र शरीर तुम्हाला आता मिळालेलं आहे, याच्यापेक्षा अत्यंत श्रेष्ठ आणि उत्तम असं दिव्य शरीर तुम्हाला मिळेल. आणि सदा सर्वदा हरिभजन करत करत तुम्ही आपल्या संपूर्ण जीवनामध्ये केवळ निरंतर शास्त्र उपदेश करत फिरत राहाल, भक्तीचा संदेश देत राहाल. अशा प्रकारे बालक, तुम्ही आता या ठिकाणी दुःख करू नका. निश्चितच तुमचं हे जे दुःख आहे अगदी अवघ्या छोट्याशा काळातच नष्ट होणार आहे. अशा प्रकारे भगवान परमात्मा आकाशवाणीच्या द्वारे देवर्षी नारदांना सांत्वना देतात, धीर देतात. त्या ठिकाणी तो बालक जे आहे आता भगवान परमेश्वराची वाणी ऐकून तृप्त झाला आणि भगवान परमात्म्याला नमस्कार करून आता भ्रमण करत राहिला. इतस्ततः सगळीकडे फिरत फिरत केवळ त्या परमेश्वराची भजन करत राहिला, मृत्यूची वाट पाहत. बरं का, भगवंतांनी सांगितलं होतं ना, लवकरच मृत्यू होणार आहे, म्हणून मृत्यूची वाट पाहत पाहत मी त्या ठिकाणी फिरत राहिलो आणि निरंतर केवळ त्या परमेश्वराचं चिंतन करत राहिलो. त्याच्या भक्तीशिवाय दुसरा कोणताही उपाय माझ्या जीवनामध्ये नव्हता, दुसरा कोणता उद्योगच नव्हता. जर कुणी काही खायला जरी दिलं तरी मला ते नको होतं. मी भिक्षा तर करतच नव्हतो कधी. बघा, भिक्षा तर करतच नव्हतो, त्यात जर कुणी आणून दिलं तेही मला नको होतं, कारण की मला शरीर सोडायचं होतं ना. ज्या माणसाला मरायचंय ना तो खात नाही. बघा, म्हणजे जीवन जगण्याकरता माणूस खातो ना, बरोबर ना, जगण्याकरता खातो. ज्याला जगायचंच नाही त्यांनी कशाला खायचं? देवर्षी नारद म्हणतात मी अन्न सोडून दिलं, सगळं काही सोडून दिलं, कारण की मृत्यूची वाट बघत होते. आणि भगवान परमात्म्याच्या त्या कृपेनं असं झालं, एक दिवस जसं आकाशात बिजली कडकड कडकड करते तसंच झालं म्हटले. आणि रस्त्यानं चालत असताना अचानक माझ्यावर असा काहीतरी आघात झाला आणि त्याच क्षणी तिथे जागीच मी ढेर झालो, शरीर सुटून गेलं आणि 5 भौतिक हे जे शरीर होतं तिथे जागीच भस्म झालं. आणि हे जे शरीर होतं ते त्या ठिकाणी एक दिव्य स्वरूपामध्ये प्रगट झालं. एक अत्यंत दिव्य सुंदर सुकुमार शरीर आहे, जे की खूप अद्भुत आहे, चमत्कृत आहे, ज्या ठिकाणी की अत्यंत दिव्य तेज भरलेलं आहे. सहस्र सूर्याप्रमाणे ते तेज त्या ठिकाणी देदीप्यमान होते. असं सुंदर शरीर मला मिळालं. आणि असं झालं, मग ते शरीर जे होतं ते होतं देवर्षी नारदजी महाराज. तर बघा, देवर्षी नारद महाराज अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचा प्रागट्य आहे. तर नारदजी महाराज म्हणतात, मग ते दिव्य शरीर जेव्हा मला मिळालं तेव्हा असं झालं की जायचं कुठे, करायचं काय, हाही सगळा प्रश्न होता. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमेश्वराच्या कृपेनंच असं झालं की कल्प जेव्हा संपलं, म्हणजे ही सृष्टी जी आहे ही जेव्हा विलीन होणार आहे, सृष्टीचा संहार होणार आहे आणि पूर्ण जलमग्न होणार आहे, अशा वेळी भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्मा जेव्हा वैकुंठामध्ये शेष नागावरती, जे की समुद्र प्रलयाचा जो समुद्र आहे त्याच्यामध्ये जाऊन झोपायला गेले, भगवान झोपायला गेले, त्यावेळी ब्रह्मदेवानं पण काय केलं, म्हणले आता सगळी सृष्टी जी आहे ही गोळा करू आणि त्या संपूर्ण सृष्टीला समेटून घेऊन त्या ठिकाणी ब्रह्मदेव सुद्धा भगवान परमेश्वराच्या आतमध्ये प्रवेश करायला, निवास करायला गेले. तर त्या ठिकाणी हे म्हटले की मग आम्ही पण विचार केला यांच्या सोबतच आम्ही पण जाऊ. मग ब्रह्मदेवाच्या सोबतच देवर्षी नारद त्या ठिकाणी भगवान परमेश्वराच्या आतमध्ये प्रविष्ट झाले आणि भगवान परमेश्वरामध्ये प्रविष्ट राहिले म्हटले. आणि सहस्र युग त्या ठिकाणी जेव्हा संपून गेले, सहस्र युग विश्रांती संपल्यानंतर ब्रह्मा ज्या दिवशी जागे झाले, ब्रह्मदेव जागे झाले आणि ब्रह्मदेव जागे झाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा सृष्टीला रचना करण्याची जी पद्धती आहे सुरुवात केली. त्यावेळी मरीची आदी जे ऋषी मुनी होते ते सगळे ब्रह्मदेवाच्या इंद्रियामधून, कुणी डोळ्यातून, कुणी नाकातून, कानातून, हातातून, पायातून, सगळीकडून सगळे देव ऋषी मुनी निघायला लागले. त्यांच्याच सोबत म्हटले मी सुद्धा बाहेर पडलो आणि त्या दिवसापासून मी देवर्षी नारद म्हणून ब्रह्मदेवाचा मानस पुत्र त्या ठिकाणी होऊन प्रसिद्ध झालो. अशा प्रकारे देवर्षी नारद अत्यंत धन्य आहेत. देवर्षी नारदजी महाराज सांगतायत की मी आता भगवान परमेश्वराच्या आज्ञेनं, बरं का, त्यांची आज्ञा झाली मला आणि परमेश्वरानं मला साक्षात तेव्हा तिथे दर्शन दिलं. दर्शन देऊन म्हटले की भगवंतानी एक ब्रह्मस्वर युक्त असलेली वीणा देवर्षी नारदांना दिली. कोणी साक्षात देवानं दिली, नारायणानं दिली आणि म्हणले की देवर्षी नारद या वीणेला वाजवा
आणि अगदी सुंदर असा स्वर वाजवत वाजवत तुम्ही माझं संकीर्तन करत संपूर्ण त्रैलोक्यामध्ये बिना रोकटोक फिरत राहा. कुणी तुम्हाला रोखणार नाही, ना वैकुंठामध्ये ना दुसऱ्या कुठल्या लोकामध्ये. अगदी वैकुंठात सुद्धा सरळ तुमच्याकरता रस्ता आहे, कोणी अडवणार नाही, जाऊ नका वगैरे कोणी कधीच म्हणणार नाही. असे देवर्षी नारद आता संपूर्ण त्रैलोक्यामध्ये भ्रमण करायला लागले, नाचू लागले, गाऊ लागले, केवळ वीणा वादन करत करत परमात्म्याचं ते सुंदर असं दिव्य भजन गाऊ लागले. मग अशा प्रकारे हे वेदव्यास भगवन देवदत्तामिमां वीणा स्वरब्रह्म विभूषितां मूर्छयित्वा हरिकथां गायमानश्चराम्यहम्. अशा प्रकारे देवर्षी नारद सुंदर वर्णन करतात आपल्या पूर्वजन्माच्या कथेचं. आणि या कथेच्या वर्णनाच्या पाठीमागे एकच उद्देश आहे त्यांचं, की भगवान परमेश्वराची ती दिव्य कथा मी ऐकली आणि त्या कथेचं फळ असं झालं, त्या परमात्म्याचे दिव्य आणि गोड गोड गुण, ती जी लीला ती मी अशी ऐकली, त्याचं फळ असं झालं की ते संपूर्ण दुःख, दैन्य, आतमध्ये असलेले दोष, अपराध, मल, विक्षेप, आवरण सगळं काही नष्ट झालं आणि साक्षात परब्रह्म परमात्म्याचं मला त्या ठिकाणी दर्शन घडलं. आणि आज अशी स्थिती आहे की भगवान परमात्म्याला मी कधीही म्हटलं ना मला तुझं दर्शन पाहिजे, भगवान परमात्म्याकडे मला नाही जावं लागत, भगवान स्वतः माझ्याकडे येतात, कधीही मला दर्शन देतात. म्हटले माझ्या हृदयामध्ये भगवान कधी येऊन प्रकट होतात आणि बस दर्शन देतात. हा केवळ आणि केवळ त्याच्या भक्तीचा महिमा आहे. परमेश्वराची ती भक्ती आता कुठून मिळाली? एकमेव सत्संग, संत महापुरुषांची संगती. बघा, कुठूनही तुम्ही जोडी लावा, कुठूनही लिंक लावा, येऊन एकूण सगळं जे काही आहे, आम्हाला जे काही मिळाले आमच्या जीवनामध्ये, जेही आहे ते केवळ सत्संगातूनच मिळालं, हे त्याचं शेवटचं उत्तर आहे. संत महापुरुषांच्या संगतीमध्ये मी राहिलो आणि हे सगळं काही संभव झालं केवळ आणि केवळ संत महात्म्यांच्या संगतीमुळे. म्हणून धन्य आहेत ते संत, धन्य आहेत ती परमात्म्याची दिव्य लीला आणि धन्य आहेत ते सर्व काही चराचर ज्या ठिकाणी परमात्मा निवास करून निरंतर सर्वांचं पालन करतात. म्हणून सगळं काही धन्य आहे. म्हणून याला आणखी धन्य करण्याकरता देवर्षी नारद बस भ्रमण करत असतात. म्हणून हे वेदव्यास, हे महाराजजी, आता तुम्ही काय करा, त्या भगवान परमेश्वराचे गुण गाता येईल सर्वांना, सामान्य लोकांनाही. कारण त्याचे गुण गायचे म्हटल्यानंतर त्याचं एक संकलन तर पाहिजे ना. आता देवाच्या गोष्टी आपल्याला भरपूर माहित आहेत, पण ती गोष्ट कधी झाली, कशी झाली, कशानंतर काय केलं, या सगळ्या गोष्टींचं जे संकलन आहे ते तुम्ही एका ग्रंथाच्या माध्यमातून प्रकाशित करा, जेणेकरून सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचेल, सगळ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये त्या परमेश्वराची जी भक्ती अशीच वाहेल. मग तुम्ही एक उद्योग सुंदर असा करा. अशा प्रकारे देवर्षी नारदांनी उपदेश दिला आणि तिथून निघून गेले. आता वेदव्यास महाराज कशा प्रकारे त्या ठिकाणी भागवत लिहितात, काय लिहिलं भागवतामध्ये, हे सगळं काही आता आपल्याला ऐकायचंय. याच्यानंतर एक जी गोष्ट, जो प्रश्न विचारला गेला होता की ते महाराज कोण, शुकमुनी, जे की जन्म झाल्या झाल्या वनात जाऊन बसले होते, ते शुकमुनी आले बरं का. आणि आल्यानंतर भागवत शिकून त्यांनी हे भागवत परीक्षित राजाला कसं काय सांगितलं. हे ते तो अगदी परमहंस होते, त्यांना आई आणि वडील वगैरे हे काही कळत नव्हतं. मग ते महामुनी भागवत सांगायला इकडे परत कसे काय आले? अशा प्रकारे हा प्रश्न होता. तर त्या प्रश्नासमवेत पुढचा जो भाग आहे त्याचं सुंदर असं वर्णन करू. त्यात आणखी एक प्रश्न होता, कुणाच्या लक्षात असेल की नाही माहित नाही. तो प्रश्न असा होता की शुकमुनींनी भागवत कुणाला सांगितलं? कोणाला सांगितलं? शुकमुनींनी भागवत सांगितलं हे तुम्ही ऐकतायत ना? तुम्ही म्हणाले तर तुम्ही शुकमुनी, तुम्ही आम्हाला भागवत सांगताय. एक गोष्ट होती ना, एका ठिकाणी रामायणाची कथा संपली बरं का, आणि कथा छान झाली, खूप सुंदर. लोक म्हणले वा वा वा, काय कथा, काय कथा, किती सुंदर कथा सांगतायत. आणि कथाकार होते, कथाकारांना कोणी ते म्हणजे सगळे वाह 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 करत राहिले. पण शेवटी विदाई, भेट, दक्षिणा काही द्यायची असते की नाही. कथा केल्यानंतर काहीतरी तुमचा धर्म आहे, तर त्यांना कोणी काही दिलंच नाही. आणि सगळे कथाकार म्हणजे ठीक आहे, कथाकार ते काही अगदी विरक्त होते, त्यांनी काही बोललेच नाही. ते सरळ आपल्या गाडीत बसल्याने चालत गेले, पुढे निघून गेले.
आणि निघून गेल्यानंतर एका ठिकाणी एका माणसाने रस्त्यात गाडी अडवली आणि ओ यात आता तरी याला सद्बुद्धी आली, काहीतरी दक्षिणा आता देईल. तर तो आला समोरून. तो माणूस म्हटला की महाराज खूप छान हो, खूप सुंदर तुम्ही कथा केली. म्हणले हा ते तर ठीक आहे, पुढे आणखी. तर हे म्हटले नाही पुढे काही नाही, पण खूप सुंदर कथा केली, खूपच छान कथा केली, पण काही प्रश्न होते आमचे. काय प्रश्न होते? म्हणजे तुम्ही रामायणाची कथा सांगितली म्हणे हो, त्या कथेमध्ये पण एक मला कळालं नाही. काय कळलं नाही? म्हणजे राम राक्षस होते की रावण राक्षस होते, असा प्रश्न केला त्या श्रोत्यानं. हे महाराज म्हटले हो हो, अशी कथा ऐकली तुम्ही, तुम्हाला काय कथा कळली? मग ते म्हणतात खूप छान कथा झाली, खूप छान. छान कशी काय झाली? मग जर काही ऐकलं आणि काही कळलंच नाही आम्हाला, मग छान कशी झाली? मग सांगा ना उत्तर, राम राक्षस होते की रावण? हे म्हटले नाही नाही, ना राम राक्षस होते ना रावण. राक्षस तर खरा राक्षस तर खरा मीच होतो की गेले 7 दिवस तुम्हाला रामायणाची कथा सांगतोय. अशी आपली गती नको व्हायला. बघा श्रीमद भागवत ऐकत असताना आपल्याला भरपूर वेळ, आपल्याला कोणी बंधन केलेलं नाहीये की तुम्ही 6 महिन्यातच उरका किंवा वर्षभरच चालली पाहिजे, असं काहीच नाहीये. त्याच्याकरता मध्ये मध्ये द्वैमासिक त्रैमासिक अशी चाचणी आपली होणार आहे. मग चाचणीमध्ये पुढे जायचं की नाही ते आपल्याला ठरवायचं. परीक्षा झाली पाहिजे की नाही काहीतरी. मग शुकदेव मुनींनी जी भागवत कथा सांगितली होती राजा परीक्षिताला, तर ती कथा राजा परीक्षितानं का म्हणून ऐकली? संपूर्ण साम्राज्य वैभव जी लक्ष्मी होती सगळ्याचा त्याग केला आणि सगळं सोडून गंगाच्या काठे, गंगा मैयाच्या किनाऱ्यावर येऊन बसला राजा परीक्षित. असं काय झालं जेणेकरून हे करावं लागलं? तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. तर उद्या एका दिवसाला हे होणार नाही, आपल्याला बराचसा त्यामध्ये अवधी लागेल. अशा प्रकारे ही सुंदर अशी श्रीमद भागवत कथा तुम्ही निरंतर सगळे श्रवण करत राहा. झालेली आजची सेवा भगवंताच्या श्री चरणावर समर्पित करून वाणीला पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.